मी मी दिनेश वालदे, विदर्भ अध्यक्ष संघटक म्हणून मी काम करतो आहे. आणि आज आम्ही नागपूर आमदार निवासमध्ये इथे सारे लोक आम्ही आलेले आहोत. विदर्भ अध्यक्ष, कारण आम्हाला विदर्भ पाहिजे त्या मागणीसाठी आम्ही इथे नागपूरमध्ये आलेले आहोत. आणि हा विदर्भ वेगळा झाला पाहिजे, आमच्या सर्वांची मागणी आहे. इथे शेतकरी समस्या आहे, विद्यार्थी समस्या आहे आणि अनेक समस्यामधून एकात असून हे कामं होत नाही. आणि महाराष्ट्र राज्य आणि विदर्भ राज्य यामध्ये भेदभाव होत आहे. अगर विदर्भ अलग झाला आणि महाराष्ट्र वेगळा झाला तर आम्ही एकत्रित म्हणून एक काम करू शकतो. तेव्हाच आम्ही त्या हुद्द्यावर पोचू शकतो, जेव्हा आमचं विदर्भ वेगळा देण्यात येईल. आणि विदर्भाची मागणी हे आता 100 वर्ष काळापासून मी अंदर ऐकलेली आहे. तर 100 वर्षापासून एवढे निवेदन आले असून तरीही विदर्भ अध्यक्ष झाले नाही. आज आम्ही हा हत्ता इथून सोडणार नाही. आज जे काही अंदर होऊन राहिलेलं आहे, आम्ही त्या मागणीसाठी आलो. आम्ही हे नाही चाहत का आमच्या बापापासून तर नातवापर्यंत आजोपंतापर्यंत तो चाललेला कार्य आहे, तर आम्ही हे नाही विचार करणार आहोत की आमच्या पोरापर्यंत बी हा आंदोलन येवावं. आमच्या पोराच्यानं नाही झालं तर पुन्हा नातवापर्यंत बी हे आंदोलन येऊ शकते. तिथपर्यंत न जाता आज आम्ही कठोरपणे हा आंदोलन सोडणार नाही. आम्हाला जो विदर्भ अध्यक्ष अलग पाहिजे, हा विदर्भ अलग झाल्याशिवाय आम्ही आंदोलन सोडणार नाही. जय विदर्भ.